ही चाड कोठे करू कोड अनेकाचे इच्छिता तो मान मागा देवापाशी असा संचिताशी गुंतले हो. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी, देह आम्ही दिला भोगाचे सांभाळी, राहिलो निराळी मानामान इच्छिता तो मान मागा देवापाशी असा संचिताशी गुंतले हो. तुका म्हणे कोणी वेचावे वचन, तुका म्हणे कोणी वेचावे वचन, नसता तो शीन वाढवावा इच्छिता तो मान मागा देवापाशी असा संचिताशी गुंतले हो. विठ्ठला विठ्ठला माझ्या देहाची मदना ही चाड कोठे करू कोड अनेकाची इच्छिता तो मान मागा देवापाशी असा संचिताशी गुंतले हो. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदलम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. माझ्या देहाची मदना ही चाड कोठे करू कोड अनेकाचे इच्छिता तो मान मागा देवापाशी असा संचिताशी गुंतले हो. प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून आपली आंतरिक स्थिती या अभंगातून तुकोबाराय प्रकट करतात. वर्णन करणारा प्रकट करणारा असा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी बरोबर प्रतिवर्षीप्रमाणेच ना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने
मुक्ताबाईचा विना निमित्ताने आहे का नाही चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी हनुमंतरायांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या इच्छेने माझ्याकडे आली आणि तुम्ही आम्ही सर्व श्रोते मायबाप सर्व गुणीजन मंडळी सर्वांनी मिळून भगवंताला नमस्कार करून आपल्याला सेवेला आरंभ करायचा आहे. आनंद आहे नाही सांगितलं की बाबा निमित्त कोणतंही असो पण ज्या निमित्तानं नामस्मरण घडतं ऐक नाही भगवंताची सेवा घडते आणि ते तो काळ धन्य आहे तीच वेळ धन्य आहे असं संतांनी वर्णन केलेलं आहे. आपल्या जीवनातला कोणता काळ सफळ झाला, कोणता काळ सफळ झाला, कोणती वेळ सफळ झाली, कोणता काळ सफळ आहे ऐका नाही. आपल्या जीवनातून आपल्याला जर 100 वर्ष आयुष्य मिळालं म्हणजे 100 वर्ष गणिताला आहे. 100 कोणी जगेल न जगेल सांगता येत नाही. बरोबर आहे ना? आवाज येतोय ना तुम्हाला? झोपायला का टाका अंग मग झोपू नका आता काय थंडीचे दिवस झोपा येत नसतात ना. इकडे लक्ष द्या. काय चालू होतं आपलं? आपल्या शिष्टीवाल्यांनी सांगितलं कीर्तन त्यांचं खरं त्यांना रोज अनुभव येते कीर्तनाची. कीर्तन चालू खरं इकडे लक्ष द्या. महाराज शेत गणिले गणिताला 100 आहे. जगल न जगेल कोणी ज्याचं त्याची आयुष्य मर्यादा आहे. पण 100 वर्षाच्या आयुष्यात काळ सफल कोणता झाला, काय केलं म्हणजे सफल झालं? आपण एखादा घर बांधलं, एखादा बंगला बांधला. महाराज काही माणसं आम्हाला कीर्तनाला गेले की घरी चहा घ्यायला नेतात आणि चहा घ्यायला नेला की सांगतात महाराज आमच्या बापाच्या काळात काही नव्हतं म्हणतात. काय नव्हतं महाराज बापाच्या काळात? बाप तरी होता ना, बाप होता पण दुसरं काहीच नव्हतं. पण आम्ही जीवनभर तगमग केली आणि एवढं मोठं वैभव निर्माण केलं. जीवन जाळलंय महाराज, जीवन घातलं. घालावं लागतं महाराज, तळमळ करावी लागते खरे. जीवन घातलं पण ज्यांनी जीवन घातलंय संसारात त्याचा काळ धन्य आहे का? साधू संत काय म्हणतात, कुणाचा काळ धन्य आहे? महाराज ऐका, तुकोबरायचं म्हणतात तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली हानी देवा विसरून गेली. मी माझी म्हणता त्यांनी मनुष्यपणा हानी केली, त्याच्या मनुष्य जीवनात हानी झाली. मला त्याचं जीवन सफल नाही, त्यानं राज्य मिळवलं. संतांनी सांगितलं, नाथ महाराज वर्णन करतात, रवरंक हो का उंचनी उंच याती हो नीच याती हो राव हो का रंक हो.
कुणी हो कुणी असो भक्तिवीन माती मुखी त्याच्या मुखी भक्तिवीन माती मरणात मला सोडी भक्तिवीन पशु अशी वाढला सटविने नेला कैचा नाही काय माय गेली होती कीर्तनाशी याचे हरिपाठ पाठ त्याला माहिती असेल याचे हरिकड पाठ आहे त्याला काय माहित असणार आहे बोलले महाराज संत ज्ञानोबराय काही कमी बोलले माझे भक्तिवीन जळते जी आली पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही माऊली म्हणतायत माझे भक्तिवीन जळते जी आले पण त्या जगण्याला आग लागो तुकोबाराय म्हणतात नाही तरी ही न पशुनी मातीची आखोळी दगड जरी तुझा अद्यापी न कळे तरी मातेची आखोळे दगडाला पोटाशी मनुष्य देहाचा नीद साधिल ते साधी सिद्ध करोने प्रबोध संत पार उतरले अनेक प्रकारे आपल्याला संतांनी सांगितलं कुणाचं जीवन सफल आहे कुणाचा काळ 100% सार्थक लागला मला तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं काळ सार्थक केला त्याने जेने मनी विठ्ठल धरिला बाकी त्याचा काळ व्यर्थच गेला व्यर्थ गेला तुकोबाराय म्हणतात जन्मा येऊन काय केले व्याज नाही गमाविली मुदल गमाविली मुदला सहित वाटून केलं बरोबर आहे का नाही त्याने काळ सार्थक केला मला ज्यावेळेला ज्ञानोबाराय समाधीला जायला लागले ज्ञानोबाराय खूप नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाधीकडे चालले देवे निवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसावया एक हात निवृत्तीनाथाने धरला मौली ज्ञानोबारायांचा एक हात जगाच्या बापाने धरला मला त्या प्रसंगाचं नामदेव महाराज वर्णन करतात बांधलेल्या तळ्याचा फुटलाशे पाट ओघ बारा वाट वाहता ते मनच बांधल्या पेंडीचा सुटलाशे आळा तृण रानो माळा पानामामणी संत कासा विस सारे लावे ते पदर डोळे अशी सगळे संत रडू लागले रडत होते ज्ञानोबारायांचं प्रेम त्या सगळ्यांना रडवत होत सर्व रडत असताना निवृत्तीनाथ रडायला लागले आता नामदेव महाराज तिथं होते नामदेव महाराज देवाकडे जातात म्हणतात देवा आतापर्यंत सगळ्या संतांना मी समजावून सांगू शकलो पण देवा निवृत्तीनाथाला शांत करायची माझ्यात ताकद नाही आता
तुम्ही एक काम करा, करा समाधान. पेटला हुताशन. आता हा अग्नी माझ्याच्यानं देवा विझवल्या जात नाही. खरा समाधान निवृत्तीचे. जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांड नायक निवृत्तीनाथाच्या जवळ जातात. निवृत्तीनाथाच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, निवृत्तीनाथ तुम्ही रडायला लागले. तुम्ही रडावं, एका ज्ञानाने रडावं हे का नाही. तुम्हाला माहित ज्ञानोपाध्याय कुठं चाललेत आपल्याला सोडून. असं ज्या वेळेला सांगायला सुरुवात केली त्यावेळेला भगवंताला निवृत्तीनाथ म्हणतायत, देवा सांगायला सोपं आहे हो, सांगायला सोपं आहे. मला एका गोष्टीचं रडू येते. मला कारण सांगितलं आहे का. मला आमच्यावर खूप वाईट प्रसंग आले, खूप वाईट आले. आम्हाला एखाद्या वेळेला खायला मिळालं असेल, एखाद्या वेळेला मिळालं नसेल. आमच्या बालपणी आम्हाला आई वडील सोडून गेले का नाही. मी ज्या वेळेला मला निवृत्तीनाथाला थोडं कळत होतं, आमचे आई वडील आम्हाला सोडून गेले त्याही वेळेला मला एवढं दुःख झालं नाही. माय बापे आम्हा त्यजिले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आमचे आई वडील सोडून गेले त्या वेळेला आम्हाला एवढं दुःख झालं नाही. आज आमची माऊली सोडून जाताना होतं. कारण मला माझे एकही शब्द माझ्या ज्ञानोबारांनी आतापर्यंत मोडला नाही. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. आतापर्यंत आमचं गुरु शिष्याचं नातं कधी ती मर्यादा उल्लंघन करू दिली नाही. आणि माझ्या ज्ञानदेवाने दुसरं एक काम केलंय, हे आपल्याला महत्वाचं सांगायचंय. मला काय केलंय माझ्या ज्ञानदेवाने. जो जो दिवस उगवला ज्ञान देवे सार्थक केला. जो जो दिवस उगवला माझ्या ज्ञानोपाध्यायांनी एकही दिवस फुकट जाऊ दिला नाही. मला काय थैर्य असेल संताचं, काय धीरतो कारण साई होतो नारायण. अरे परमार्थ करतोय आपण सुद्धा, परमार्थ करतोय. हरिपाठ म्हणायची काही माणसांना सवय असते. स्नान केले की हरिपाठ म्हणायचा, संध्याकाळी जेवायच्या अगोदर हरिपाठ म्हणायचा. हरिपाठाला मंदिराकडे चाललाय, हरिपाठ माझं मी सांगतो आपलं तेच आहे. हरिपाठ म्हणायला मंदिराकडे चाललाय, जीवनभर परमार्थिक म्हणून घेतलं. आणि कुणी जर म्हणलं महाराज इकडे इकडे काय कुठं चालले म्हणजे चाललो हरिपाठाला, चाललो कीर्तन करायला. कीर्तन करायलाच म्हणा ना, हरिपाठ म्हणल्यापेक्षा आमच्यासारखा महाराज मीच समजा कीर्तन करायला चाललो. महाराज तुम्हाला माहितीये का काय ते तुमच्या शेजारचा माणूस म्हणला आमच्या महाराजाला काही कळत नाही, पागल आहे ते. कसं होतं माणसाला, कीर्तनात मन लागतं का हरिपाठात मन लागतं का त्याचं नरड दाबावं वाटतं. काय वाटतंय काय वाटतंय आपल्याला. अरे हा दिवस करमत नाही, मला तर नाही करमत बुवा.
फक्त कोणी म्हणून नाही पाहिजे की महाराज आले ते खूप त्या माणसाने तुमची निंदा केली, तुम्हाला वेड वाकडं करत कसं जळ 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 व्हायला लागतं. कधी बदला घेईन कधी बदला घेईन. आणि एक लक्षात घ्या, ही माया या रूपाने आपल्याला परमार्थातून बाजूला नेते. विठ्ठल हे असं ज्ञानोबा आहे तुकोबा आहे विना उचलावा आणि घरातून निघावं. विठ्ठल 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 असं म्हणत 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 भंडाऱ्या डोंगराकडे निघावं आणि गावातल्या टवाळखोरांनी बसावं. कुठं बसतात गावातले टवाळखोर? वाट्यावर. कोण्या वाट्यावर? बोलत जा तुम्ही. आपलं काही लय लांबचं नाही, मी तुमच्या ओळखीचं. मारुतीच्या नाही, त्या वाट्याला काय करू म्हणते तर काय म्हणतात त्याला? कुचर वाटा. मला खरं वाटा कुचरच नाही, त्याच्यावर बसणारे कुचर. आता सिमेंट मातीचा इटा दगडीचा शेवटी कुठं कुचर असतोय का? त्याच्यावर बसणारे कुचर. त्या वाट्यावर आरोप आहे. त्याला वाटा केस टाकीत नाही आपल्यावर जाऊन माझ्यावर कुचरचा हे केलं हे काय महाराज. आणि अशी बसलेले राहायचे. तू बरा आहे कुठं काय ते प्रेमान थोडेच म्हणायचे. काय म्हणायचे मला? तुका वेडा अविचार करे बडबड फार. वेडा काय म्हणायचे, अविचारी काय म्हणायचे, पिसा काय म्हणायचे, पण खूप बरायच्या चित्तावर त्याचा परिणाम झाला नाही, अजिबात झाला नाही. संतांची चरित्र ऐकायचे असतात, संतांच्या कथा ऐकायच्या असतात, कीर्तनातून भागवतातून रामायणातून संतांच्या कथा ऐकायच्या असतात. त्या नुसत्या ऐकून सोडून द्यायच्या नसतात. घरी गेल्यावर माय काय महाराज सांगू लागला व याच्या करता नाही, त्या अनुभवात आणण्याकरता येईल. सांगणाऱ्यांना तरी कशा करता सांगावं, ते काय करावं, आपल्या उतरावं, अनुभवात आणण्याकरता. तुकोबाराय म्हणतात, अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी काय हे पाक घरोघरी, देखोनी जीवन तरी जाय तहान तरी का साठवण घरोघरी. ऐका ना, देखोनी या छाया सुकोन बैशी पविजे जवन बैशी जे तया कळी, इथं तरी होय गाता ऐकिता जरी राही चित्ता दृढ भाव तुका म्हणे वशी भावीची तू मुक्त काय करीशी युक्त जाणीवेची. अशा प्रकारे महाराज ज्ञानोबरायांना एका पावला पावलाला दुःख होतं, पण दुःखावर मात करून त्यांनी जे पद मिळवलं, किती उंच पद, ती अवस्था महाराज अवस्था आहे, किती मोठी अवस्था आहे. ते काय का मुक्ताबाईचा सत्ता करतो आपण. मला एक सांगा, सांसारिक माणसानं कमवलं, खूप कमवलं, त्याची कीर्ती होऊन होऊन किती किती गावापर्यंत होईल. मोठा बंगला बांधला, मोठी वास्तू शांती केली, किती गावापर्यंत होईल? तालुक्यापुरती केवढी पाहणार आहे? जिल्हा तालुका या लेवल. त्याच्यात वास्तू शांती दबाके गुलाबजामू हातीनं जाताना दुसरा म्हणतो का बंगला बांधलाय, त्यानं काय एक नंबर न बांधला. बरोबर आहे का नाही? अशा म्हणते महाराज मुक्ताबाईनी, ज्ञानोबराय तुकोबरायांनी एक क्षण वाया जाऊ दिला नाही, संसारात एक क्षण घातला नाही. महाराज काळ त्यांनी सार्थक केला. कुठपर्यंत कीर्ती गाजली माहितीये का? तुका म्हणे गाजे होय कोणते सोहळा. सोहळा उभारीला ध्वजा तिन्ही लोकावा.
चराचरी कीर्ती ज्याची जी नीलोकावरी ध्वज म्हणजे पताका कीर्तीचा झेंडा उगवला त्यांना बरायचं तो बराय मुक्ता होईल आणि अशा प्रकारे महाराज म्हणून काय यांचं जीवन सफल झालं त्याचं कारण आहे त्यांनी भक्ती केली. भक्ती आपणही करतो पण त्यांनी अंतरंग स्थितीला किंमत दिली. आपण बाह्य भागाला किंमत देतो. पुन्हा निंदा करणं, कोणा टीका करणं, कोणा नाव ठेवणे बाह्य स्थिती आहे. काय फरक पडतो याचा अंतर स्थितीला. आणि परमार्थात तरी काय महत्वाचं आहे तैसे अंतर शुद्ध व्हावे मग बाह्यला भेद स्वभावे. माऊली त्याला बरं म्हणतात अंतर शुद्ध. अगोदर काय काय स्थिती कशी असावी अंतरंग स्थिती चांगली असेल. माऊलीने 2-3 उदाहरणं दिली बा. मृत जाईसा शृंगारीला गाढव तीर्थी नानीला कडू दुधिया माखेला गुळे जाईसा. काय फायदा आहे त्याच्यात आहे का नाही. मृत जाईसा शृंगारीला प्रेताला अलंकार घातले काही फायद्याचे काय. प्रेत पाहिले नाही तुम्ही का प्रेताचं लो वाटत आहे तुम्हाला. मड मड मड्याला अलंकार घातले. मड्यावरचे अलंकार काढायचे का त्याच्यावर घालायचे. काढायचे ना त्याच्यावर घालायचे कशाला. त्याच्या काढायचे नाही निघले काही मग ते कानातली बाळी नाही निघली तर कानच तोडून काढायचा पण काढून घ्यायचे. काढायचे ते सोडायचे नाही सोडायचे नाही सोडायचे नाही सोडायचे नाही. मला ते असंच एक म्हातारी गेली होती बघा. 3 पोरं होती आमच्या समोर. अरे ते म्हातारी मेली तिच्या अंगावर अलंकार भरपूर होते. ते हातात कडुळे होते पायात ते काकणं होते सगळे अलंकार होते. मला माहिती तुम्हाला काय लागतं तुम्ही जागेच होणार असं चाललंय. सगळं काय होतं ते सगळं काय अलंकार होते. त्यांनी तो सोनार बोलवला. मला खरं बरं का घडलेलं. सोनार बोलवला ते सोनारानं सगळे अलंकार काढले आणि एका पिशवीत टाकली. पिशवीत टाकली तर 3 पोरायची टक म्हातारीकडे नाही कोणाच्या हातात देतो सोनार. आणि मुलगी अशी रडू लागली महाराज एवढी कोणालाच ऐकणं पण ती रडता रडता अशी पाहू लागली इकडे येत आहे का नाही काही काय काय अडचण आहे बरोबर. मृत जाईसा शृंगारीला काय फायदा होणार. तैसे अंतर शुद्ध नाही. अंतर शुद्ध एरवी तरी पारतात काय अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तो तत्वता विटंबुगा. बाहेरचा करला अंतरंग स्थिती परमार्थात वर्मय महाराज परमार्थातलं. परमार्थात जर जीवन सफल करून घ्यायचं असेल तर अंतरंग आणि वर्म महत्वाचं आहे. वर्म चुकलं की झालं. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. वर्म चुकलं संपलं. वर्म छोटस असतं. वर्म छोटस असतं. वर्म चुकले या वर्म चुकलं वर्म चुकलं की काय पुन्हा फिरावं लागतं. वर्म छोटस असतं. किती असतं वर्म ठीक आहे. आता या रोडनं चाललं पुढं वजरकडे चाललं हनवत खेळायला यायचं कलायचं वर्म चुकलं की गेला. किती दिवस फिरला म्हणजे हनवत खेळायला येईल त्याला. अख्खं गाडीतलं पेट्रोल संपलं परत टाकी भरली परत पळायला तरी हनवत खेळा येणार आहे का. काय चुकलंय त्याचं वर्म. मग त्याला परत तिथंच यावं लागतं. याला म्हणतात चुकलिया वर्म. त्याला पुढे फिरून तिथंच यावं लागतं वर्म. पाहुणे 10 झाले तर तुम्हाला एक चालता चालता एक वर्माचा विषय सांगतो आता. म्हणून काय झालं पंढरपूरला महाराष्ट्रातले लोक पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातले लोक पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातले लोक पंढरपूरला जातात हे का नाही. महाराष्ट्रातली माणसं पंढरपूरला जातात. लोक म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील माणसे पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातली माणसं पंढरपूरला जातात. लक्षात आले का नाही. डबल डबल म्हणतो त्या अर्थी काहीतरी वर्म आहेच त्याच्या पाठीमध्ये. महाराष्ट्रातली माणसं पंढरपूरला जातात. जे पंढरपूरला जात नाहीत ती माणसं नाही असं कोण म्हणलं. तुम्ही तुमचं पहा. मी म्हणलोच नको ते गावातले मंडळी मला घरी जायचं आहे नाही. तसे तिकडे कर्नाटकातले बरेच लोक येतात. आपण बारीला यायला आपल्याला मठा बिठात असतात कर्नाटकातले. ते काय झालं कर्नाटकाच्या मुलीचं वर्म लक्षात ठेवा. तुम्ही लक्ष नाही का तुम्हाला मी तुम्ही लक्षात येईल. त्या नवीन लग्न झालं की आले पंढरपूरला. ते आता नवीन लग्न झाल्यानं मला तिकडे मुंबईला जावं तिकडे कोणी कोकणात जावं का पंढरपूरला जावं. पंढरपूर मला आपल्यासाठी वारकऱ्यासाठी आहे का नाही. पंढरपूर आहे ना प्रमा काय तुका म्हणे मानाचा कारणे पंढरी निर्माण केली आहे का नाही. वारकऱ्या करताय पण जाऊ यायला लागले लग्न झालेले फिरायला आलं ते पंढरपूर.
आता आल्याच्या नंतर कुठेतरी थांबायला पाहिजे काहीतरी. एका मठात एक म्हातारी होती, ब्राह्मणाची स्त्री होती ती. त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्या मठात 4-5 दिवस राहायचंय. राहू द्या, काय अडचण नाही, घेऊन गेली त्यांना राहायला, काय अडचण नाही. पण मग त्या म्हातारीने सांगितलं बाबा जेवणार कुठं तुम्ही, म्हणजे हॉटेलमध्ये कुठेतरी जेवू. ती म्हणे मग माझ्याकडेच जेवा ना. मला जेवणाचे काय असे माझे पैसे. तिला वाटलं म्हातारी बरं आहे, त्यांना वाटलं बरं आहे जिथं राहायचं तिथं जेवायचं, काही अडचण नाही. त्यांचं असं ते झालं ठरलं. माझे 1, 2, 3, 4, 5 दिवस ते राहिले. आता काय असतंय, जरी विना ओळखीचे असले तर एखाद्या वेळेला प्रेम जुळत आहे का नाही. म्हातारीला त्यांचा स्वभाव आवडला, त्या पती पत्नीला नवीन लग्न झाल्यानं म्हातारीचा स्वभाव आवडला एकमेकाचं. त्या म्हातारीला वाटलं चला हे पाहुणेच म्हणावं येत, आता जाणार आहेत उद्या संध्याकाळी यांना जेवायला करू. म्हणून त्या म्हातारीनं वर्म सांगतोय, म्हणून त्या म्हातारीनं संध्याकाळी त्यांना जेवायला पुरणपोळी केली. पुरणपोळी माहिती आहे तुम्हाला, करतात का तुमच्या इकडे? पुरणपोळी. आता ते पुरणपोळी केली तर ते त्या बिचाऱ्यांनी कधी खाल्लीच नाही, माहिती नाही. आता बऱ्याच भागात काही काही पदार्थ माहित नसतात, माहित नाही. मग त्यांनी विचारलं त्या पत्नीला, तो म्हणाला अरे हे पदार्थ तर आवडलाय आपल्याला, घरी गेल्यावर कधी खावा वाटला तर म्हातारीने विचारून घे कसा तयार करतात. ती काय हरकत नाही, ती शिकलेलीच होती. तिने पेन घेतला, वही घेतली, म्हातारीकडे गेली. अजय काय म्हणतात त्या जेवणाला? म्हणजे पुरणपोळी. तिने वरी हेडिंग नाव टाकलं, आम्ही जे खाल्लं त्याला काय म्हणतात? लक्षात गेलंय ना? पुरणपोळी तरी लक्षात येईल का? पुरणपोळी म्हणतात. बर, मग ती कशी बनवायची? म्हातारीने सांगायला सुरुवात केली. म्हणे बाई काय करायचं, डाळ घ्यायची, डाळ शिजायला घालायची. आणि म्हणे पहिली डाळ घ्यायची, डाळ शिजायला टाकायची. ती पोरगी म्हणे हे तर मला माहितीच आहे, हे काय लिहायचं काम, हे तर मला माहितीच आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे. मग म्हणे ती डाळ काय करायची, 100% पूर्ण शिजू द्यायची. बरोबर आहे का? होत का? नक्की डाळ तुम्ही शिजवता का? तुम्हाला नाही म्हणून तिने सांगितलं ती डाळ घ्यायची, अर्ध्यात शिजत आली की ती काढून घ्यायची. ती कर्नाटकातली मुलगी ती शिकलेली होती, ती आत्ती शिकलेली होती, जास्त शिकलेली होती. ती म्हणे येतं मला माहितीच आहे, काय अडचण नाही. तिने सांगितलं ती डाळ शिजली की त्या डाळीत साखर गुळ वगैरे टाकायचं. ती म्हणे ते तर मला माहितीच आहे. ती म्हणे ती डाळ वाटायची. ती म्हणे ते तर मला माहितीच आहे. ती म्हणे असं पुरण तयार करायचं. ती म्हणे ते तर मला माहितीच आहे. ती म्हणे गव्हाची पीठ घ्यायचं, त्याची कणिक बनवायची. ती म्हणे ते तर मला माहितीच आहे. ती म्हणे एका बाजूला गव्हाचा उंडा झाला, एका बाजूला पुरणाचा उंडा तयार करायचा. ती म्हणे ते तर मला. म्हातारी विचार करायला सगळंच माहिती तर मला कशा विचारायला. म्हातारीने हानी ज्ञानबाची मी एक तिथं. म्हातारीने सांगितलं आता दोन्ही बाजूला, एका बाजूला पुरणाचा उंडा आहे, एका बाजूला गव्हाचा उंडा आहे. त्याच्यात काय करायचं, अगोदर पुरणाचा उंडा घ्यायचा, त्या पुरणाच्या उंड्याला गोल बनवायचं, त्याच्यात गव्हाचं उंडा टाकायचा आणि लाटायचं. ती म्हणे ते तर मला जा म्हणे माहिती येत नाही का. वर मग जाऊ गेले. ते गेल्यावर त्याला काही लग्नाला मित्र आली वगैरे नाही. त्यानं सांगितलं म्हणे माझे मित्र यायले तुझ्या त्याला की पंढरपुरातला पदार्थ कर. हा म्हणे ती बाई हुशारच तेवढी होती, काय अडचण लगेच करते जरा इथे. मग इथे आम्ही बसलो होतो तिथे थोडं पाहू नका, मोबाईल तरी रेंज कमीची है ना. काय चालू आपलं, हा बरोबर. मग ते झालं तयार. दोन्ही बाजूला तो उंडा तिनं तयार केला. म्हातारीने सांगितलं होतं तेवढं तेवढं केलं. तिने मित्र 10 वाजता यायचा टाइम, तो 9 वाजता घरी आला. 4 वाजेपासून उठली मला ती स्वयंपाक ते पुरण करायली. ते काय होईल, तू आला मला झालं काय स्वयंपाक, मला मित्र आले. ती म्हणे काय व्हायला, काय व्हाय. तू म्हणे मी बराच टाइम झाले म्हणे, ते सकाळी 4 वाजेपासून पण म्हणजे तयारच होईना म्हणे ती पोळी. तू म्हणला काहीतरी कर, काय मित्राची इज्जत घालवते का. मित्राला सांगितलं खूप चांगलं नवीन पदार्थ महाराष्ट्रातून आणलाय, काही कर म्हणे लवकर. तिने सांगितलं मी करू तरी काय, का होत नाही. तुम्हाला डोकं लाव डोकं लाव डोकं लाव. आता डोकं लावायला लागल ना, डोकं लाव डोकं लाव डोकं लाव म्हणला. मग डोकं लाव तर तिचं काही डोकंच लागलं. मग तिच्या लक्षात आलं, मला आलं लक्षात नाही का, चूक येतेच लक्षात, पण उशीर लागतो. तिने सांगितलं बरोबर आहे, आता माझ्या लक्षात आलं. का मला पूर्णाची पोळी तयार होत नाही त्याचं कारण आहे का, पंढरपुरातली जी म्हातारी होती ना, तिच्या अंगावर पांढऱ्या कलरची साडी होती, माझ्या अंगावर लाल कलरची, म्हणून होत नाही. ढवळ्या कलरची होती तिच्या अंगावर.
मग तो म्हणला घरात मीच पटकन मला ती म्हणे घरात ढवळ्या कलरची साडी नाही. मागच्या दरवाजातून गेला दुकानवर ढवळ्या कलरची साडी आणली. तिनं साडी नेसली आणि मग त्या पूर्णात गव्हाचा उंडा टाकला आणि पोळी तयार झाली. नाही का व्हायला पाहिजे नाही परत ते म्हणला आता काय झालं म्हणला का होत नाही. तो डोकं चालवलं आता होत नाही म्हणे काय करायला. आणि मग तिच्या डोक्यात आलं तिच्या ती पंढरपुरातली म्हातारी होती का ती ब्राह्मण होती आणि एकटीच होती तिचा पती नव्हता जिवंत. मग तिनं मला त्या ब्राह्मणात काही ठिकाणी पती जर जिवंत नसेल तर डोक्याला केस ठेवत नाही. ती म्हणजे बरोबर आहे त्या म्हातारीच्या डोक्याला केस नव्हते नाही माझे चांगले लांब इथं कस काय पोळी तयार होईल. मग तो म्हणला काय कर म्हणे मग काही इलाजच नाही म्हणे. बसवली गाडीने मागच्या दरवाज्यात ती बालाची म्हणजे बालाजी जाऊन आल्यावर आणली टंगटंग करून चेपी हाणून आणली. ती आणली तरी ती पोळी झाली का नाही. आता काय अडचण आहे आता काय होत नाही. आणि मग तिच्या डोक्यात बाई हुशारच तेवढी होती. आणि मग तिच्या डोक्यात आलं बरोबर येईल म्हणे कशी पोळी होईल म्हणे का म्हातारीचा नवरा नव्हता का मेलेला. आता काय याला एल प्यायला लावती का फाशी घ्यायला लावी ती. मला एक सांगा साडी बदलली डोक्याचे केस काढले पुन्हा ते काही केलं पोळी तयार होत नाही. कारण काय चुकलं होतं वर्म तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाचे अधर्म. वर्म चुकलं परमार्थात आपलं जर मुळात काय चुकत असेल तर वर्म चुकतंय वर्म. बाह्य स्थितीला परमार्थात किंमत नाही महाराज अंतरंग स्थितीला किंमत आहे. पाहिजे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी. बाह्य स्थितीवर देऊ नाही फसत महाराज नाही फसत अंतर लागतो. आपलं वर्णच तिथं चुकायला लागलं. परमार्थात आपण बाह्य स्थितीला महत्व देतो अंतरंगाला नाही महत्व देत अंतर स्थितीला संतांनी महत्व दिलं. अंतरंग स्थिती आहे पण एक अर्थ नाही. एखादा अंतरंग महात्मा आपल्यासारख्याला ओळखूही येत नाही का. येतोय ओळखायला येतो का आपल्याला नाही ओळखायचं महाराज. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ गती अनेकाशी. महाराज ऐका अंतरंग स्थिती कोण्या महात्म्याची काय आहे ही एक तर देवाला कळते एक तर देवमान्य संताला कळते किंवा ज्याची त्याला कळते. ज्याचं त्याला कळतं बरं का. आपण कोण्या जागी आहोत ज्याचं त्याला कळतं. बाकी समाजाला काय कळतं समस्त बाहेरच्या अलंकारावरच पाहतो. समाजाला काय कळतं आपल्याला काय कळतं कोण काय. म्हणून महाराज तुकोबारायांनी बऱ्याच ठिकाणी आपली अंतरंग स्थिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबाराय की आपण आता परमार्थात कोण्या स्थितीवर आहोत ते अभंगाच्या प्रथम
माझ्या देहाची मज नाही चाड कोठे करू कोड अनेकाचे. तुकोबर आपली अंतरंग स्थिती सांगता माझ्या देहाची मला आता खरी गरज राहिली नाही. का तुकोबरायांनी आपली स्थिती मांडावी, का गरज पडली तुकोबरायांना मांडण्याची, काय प्रसंग घडला असावा. कारण त्याचा प्रसंग असा घडला असावा त्या शब्दावरून असा अनुमान करता येतं की महाराज आपल्याला असं वाटतं की कुणी आपल्याला मान द्यावा, वाटतं का नाही? कुणी मान द्यावा, कुणी मान द्यावा. पाहुण्याच्या घरी गेले त्यांना मान द्यावा, एखाद्या बस स्टँडला गेलं तर कोणी आपल्याला मान द्यावा. महाराज इतके आपण मानाची भुकेले झालो की एक दुकानदार लोक आहे ना, दुकानदार हे किराणा मोठे होलसेल कपडेवाले वगैरे वगैरे काही नाही, आपल्या थोडासा मान दिला आपल्याला काय भाव लावला आपण ती पावती सुद्धा बघत नाही. म्हणजे काही नुकसान झालं चालतं, फक्त आपल्याला काय मिळायला पाहिजे, मान मिळायला पाहिजे. परमार्थात आलंय आता बरेच दिवसात आलंय परमार्थात सुद्धा आहे का नाही. मान या शेठ म्हणलं या मला काही काही माणूस निवड त्याच्यावरच जगायले ते मानासाठी काय नाही, त्या मानात काय खरं नाही. मला एक माणसानं सांगितलं म्हणे महाराज एका किराणा दुकानदाराला म्हणे मी 100 लग्नवालेला त्याच्या तिथे किराणा भरायला लावला असेल कमीत कमी. म्हणजे दुकानदार असं गेलं ना खुर्चीच टाकायचा या 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 काय तुमचं लोकात वैभव लोकांना याला सांगायचं ते आम्हाला नौकर राहिलं दुसऱ्या कोणाला सांगायचं आहे आम्हाला बघ अरे काही माणूस लय मोठा आहे बरं का, चहा घ्या पाच जा लशी की शानारे करो माणूस चांगला आहे. आणखी तितक्यासाठी येडगळ कोणाची स्वैरिक झाली की तिथं किराणा भरायला चला बरं का, तिथेच्या मागं जायचं 100 नेले म्हणे. म्हणलं मग काय झालं बरं झालं तुझं नाही म्हणे महाराज. मग नंतर काय झालं म्हणे माझ्याच मुलीचं लग्न आलं म्हणे आणि मी त्या दुकानदाराकडे गेलो म्हणे की शेठ एक काम करा काय 2-3 महिने मला किराणा उधार द्या. ते म्हणजे ते सोडून बोला बा तुम्ही. त्याचं अख्खं जीवन खाल्लं ना कशात फक्त मानानं खाल्लं का काय तो मान उतवालाय काय माहित नाही मला. जर सक मान दिला जाऊ द्या मोठाले माणसं लहान लेकरू आहे बाळे 10 रुपये आणि जाय बरे काय छापान म्हणजे गाय छापा सांगतो ना आपण लेकर राहिलं असं म्हणलं बाळ्या काय छापान मी नाही आणत पण ते नाही काय म्हणते कस काय जात नाही जात नाही का तू नाही जात असं असं तुझ्याकडे घेत नाही आता नाही जात म्हणते ते. आणि त्यालाच म्हणा अहो तुम्हाला माहितीये का पाहुणे काय अख्ख्या गावात आमच्या बाळ्यासारखा हुशार पोरगाच नाही मला ती पॅन खुचूस्तोर पळत आहे. लेकरू कशाचा फक्त त्याला कशाचा येते मान 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 कोणी मान द्यावा आपल्या परमार्थात ते महाराज तसं बरंच घुसलंय आता. गाव महाराज गावकऱ्याचं वर्णन करावं गावकऱ्यानं महाराजाचं वर्णन करावं वा वा काय तुमच्या गावात महाराज कुठेही शब्द कुठेही तेच वाक्य येतं. बघा तुमच्या गावातल्या सप्त्या एवढा सप्ताह महाराष्ट्रात नाही. मी पुण्याला गेलो होतो काल तर त्या गावात पुण्याला तुमच्या गावच्या सप्त्याचं वर्णन चाललं होतं कुठंच नाही. गाववाले म्हणते काय महाराज म्हणला पाहणं बघा ना कसा आपला सप्ताह गाजला तिकडं काहीच नाही. बस आम्ही गाववाल्याने तुमचं करावं तुम्ही आमचं करावं आम्ही तुमचं करावं. आपल्या भजनी मंडळींनी मस्त एक संगीत ताल झालेलं आहे आता आपल्या भजनी मंडळीचं खाली बसला महाराज तुम्ही नाही बरं महाराज ते दुसऱ्या गावचे खाली बसला महाराज की थोडी वेळ 2 मिनिटं बसणार ते बाबा काय पुन्हा कसं माहिती का पहिल्या दिवशी जर कीर्तन असलं महाराज असेल बाबा तुमचं कीर्तन 7व्या ते 8व्या दिवशी पाहिजे होतं आपले तर येईल नाही बाबा 8व्या दिवशी 8 दिवस आता मजाच गेली काय कीर्तन झालं बाबा तोडच नाही कळत नाही. पहिल्या दिवशी असले 7व्या दिवशी असलं की बाबा 7 दिवसात असं नाही झालं हे चौथवण पडलं होतं काय ते कीर्तन आहे का आवाजा म्हणून काय आला गेलं म्हणजे कीर्तन गेलं म्हणजे वा काय कीर्तन झालं असं म्हणायचं. आणि महाराज निघून गेला की गावाला त्या भजनाला म्हणतात मग तुम्ही एवढं वर्णन करू लागले पुढच्या वर्षी यायचा काला घेऊ का कशाला त्याला काय येतंय पुरतं हे महाराज पाणी लावणार नाही करायचे पिण्याचे काय अडचण आहे त्याच्यात वर्णन मान मान मग काय झालं तू याच्याकडून मान पाहिजे त्याच्याकडून मान पाहिजे आम्ही तू मला काय त्याचं एखाद्याला तुम्ही नुसतं म्हणा 4-2 माणसं बसले बाई आमचे दादा आहेत बरं का आमच्या दादासारखा माणूस नाही तो अख्खा त्याचं पुराण सांगितो बापा या सगळं रामायण हो मी एकदा असं केलं मी एकदा तसं केलं मी आणि बाकीचे त्याची चेष्टा उडवायली काय त्याला काहीच नाही फक्त काय पाहिजे थोडसा मान पाहिजे मानासाठी काही करतो बरं ठीक आहे करणार काय अडचण नाही मानासाठी काय करणार पण आपल्यात आपलं हो द्या
मला ते आता सवय लागली का सवयच घातक असते. माणसाला काय घातक की सवय घातक. तुम्ही लक्ष देऊ नाही का लक्ष देत तुमच्या सवय घातक की व्यसन ते लागलं की घातक की. बरोबर आहे का नाही घातक. आणि मग काय होतं एखाद्या वेळेला एखादे संत असतात आणि संत त्यालाच म्हणतात येत विठ्ठली. आणि मग संत जवळ जाऊन बसलं त्या महात्म्याचा काही संबंध नसतो आम्हाला ते. मग अशा ठिकाणी माणसाला अपेक्षा की आपलं एवढं लोक वर्णन करतात ते सवय लागलेली. महात्म्याने 2 शब्दात आपलं काय करावं लोकात नाव घ्यावं वर्णन करावं असं करावं तसं करावं हे करावं. मला तुकोबाराय त्याच कारण ह्या अभंगात सांगतो. तुकोबाराय खरं सांगू का अरे तुमचं वर्णन सोडा. कारण वर्णन करणारा देहाचं करतोय आत्म्याचं थोडंच करतोय. देहाचं वर्णन करतोय. तुमचं वर्णन सोडा. माझ्याच देहाची मला गरज नाही राहिली. तुमच्या देहाचं वर्णन कुठं करत बसू मी. माझ्या देहाची मज नाही चाड काही सवय नाही मला. अशा महात्म्याच्या जवळ जर मानाची अपेक्षा केली तर नुकसान आपलं होतं. काही काही मला भागवत तुम्ही ऐकलं असेल. भागवतात मुख्य कथा आहे. मला जर अधिकार कळाला नाही तर नाश झाल्याशिवाय राहत नाही. नाश होतो महाराज नाश होतो. काय एक लक्षात घ्या. भागवतामध्ये राजा परीक्षितीला कलीचा ती वगैरे मोठा इतिहास आहे. कली तो आला आणि त्या कलीनं तो राजाच्या डोक्यात प्रवेश केला. माहिती राजा पुढे निघाला. गेला एका ऋषीच्या आश्रमात गेला. शमीक नावाचे ऋषीच्या आश्रमात गेला. मला आता ऋषी समाधिस्थ होते देहावर नव्हतेच देहावर. आणि राजाची अपेक्षा होती की ऋषीनं आपल्याला काय द्यावा मान द्यावा स्वागत करावं आपलं. बसायला आसन टाकावं. राजा आहे मी राजा आहे माझं बसायला आसन टाकावं. मला पाणी द्यावं. मला जेवण विचारावं. मला फळ फळावं काहीतरी विचारावं. आणि मला ऋषी देहावरच नाही. पर्यायानं काय केलं त्यांनी तो मृत साप त्या शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला. पर्यायानं शृंगीनं शाप दिला. मला नाश कुणाचा झाला. बरं त्यात ऋषीचा दोष काय होता. माझ्या देहाची मज नाही. अरे ते देहावरच नव्हते महात्मा. याचं स्वागत कधी करणार आहेत. एक सांगू काय साधू जीवाचं वर्णन करत नसतात. जीवाचं कोड कौतुक करत नसतात. आणि जीवाचं कोड कौतुक करणारे साधू नसतात. काही संबंध नाही मला त्यांना. अरे एक विचार करा काय आपण तुझ्या अपेक्षा धराव्या. ज्यांनी संसाराची राख रांगोळी केली. जे स्वतःच्या लेकराचा विचार करत नाही. जे स्वतःच्या पत्नीचा विचार करत नाही. स्वतःच्या देहाचा विचार करत नाही. ते आपल्याला मान कशाला देतील. त्यांना मिळवायचंय काय मिळवायचंय आपल्याकडून. मान तो व्यक्ती देत असतो त्याला काही अपेक्षा राहते. बरोबर आहे ना. कोण मान देतोय आपल्याला. कोण कौतुक करतोय आपलं. एक सांगू का बाहेरचे सोडा घरचे सुद्धा त्यावेळेस आपले लाड. कोड म्हणजे लाड. घरचे त्याच वेळेला आपले लाड पुरवतात जोपर्यंत आपण त्यांच्या कामाचे असतो. लक्षात यायलंय का. म्हाताऱ्या माणसाला अनुभव असेल ना. अनुभव नाही का. आपल्या पत्नी आपल्याला कोड कौतुक लाड आपले कुठपर्यंत केले. जोपर्यंत आपण काहीतरी उपयोगाचे सोयरे दाहिरे आहे का नाही. काय महाराज घरचे जर आपल्या असं करतात. त्या साधून तर पहिलाच वनवास सगळ्याचा धिंगाणा काय समजलं. किसन बाबाचं चरित्र मी नाही किसन बाबांना पाहिलं. तुम्ही कोणी पाहिलंय का. किसन बाबाला बघितलंय का कोण जुन्या माणसांनी. मला वाटतंय बघितलं ना. इथंच याच डोंगरात राहिले बाबा. याच
त्या डोंगराला मला मिराशी मामा सांगत होते बरं का. मिराशी मामाने बघितलं त्यांना. तर मिराशी मामा सांगत होते म्हणजे महाराज ते कोणी जवळ आलं की दगड मारायचे. बरोबर आहे ना. दगड मारायचे. का दगड मारायचे, का मारायचे दगड ते माहितीये का दगड मारायचे? त्यांना वेड लागलं होतं म्हणून मारायचे का? अजिबात नाही. का दगड मारायचे? त्यांना माहिती यांना जवळ येऊ देणं चांगलं नाही, कारण हे जवळ आले की हे म्हणणार महाराज कस काय तब्येत. महाराजांना आपल्याला काहीतरी विचार काय झालं महाराज माहितीये का. खंदारकर महाराजांच्या जीवनातले एक दृष्टांत आहे आपल्या तुला ठीक आहे. खंदारकर महाराज बसलेले होते आणि एक मुंबईचा कोणीतरी करोडपती शेठ तिथं आला पंढरपूरमध्ये. खंदारकर शंकर महाराज खंदारकर आणि बसलेले चिंतन असते त्याचे. तो आला आणि आल्यावर तो बसला. आता त्याची इच्छा होती की महाराजांनी विचारावं या का कधी आलात, कसे आलात, काय आलात असं विचारावं. तो तो शेठ जे बसलेला महाराज बसलेले 1-1.5-2 तास झाले. महाराज काही बोलले नाही. तो बसलेला शेवटतो म्हणला बाबा अहो काहीतरी विचारा ना मला. ते म्हणजे तुझं काम तू आलाय मी कशाला विचारू. तुझं काही काम असेल तर तू विचार मी उत्तर देईन. कारण आलाय माझ्या घरी तू. करोडपती होता तो. आपण तो महाराज माझ्यासारखा महाराज असता तर घालीन लोटांगण वंदीन चरण त्याच्या पुढं पुढं नाही. मोठा माणूस म्हणले महाराज तू विचार. त्यांनी खंदारकर महाराज नाही महाराज मी तुमच्या घरी आलो तुम्ही विचारायला पाहिजे. खंदारकर महाराजांनी सांगितले विचारणार नाही, अपेक्षा ठेवू नको. याच्यानंतर अपेक्षा ठेवून येऊही नको. का येऊ नको. तर त्यांनी सांगितलं हे बघ म्हणले मी तुला विचारणार कधी आला, तू म्हणणार आताच आलो. मग मी प्रश्न विचारल्यावर तू उत्तर देणार. तू विचारणार माझा तब्येत कस काय, मी म्हणणार चांगली. परत मी विचारणार तुझी कस काय तब्येत आहे, तू म्हणणार चांगली. मग तू विचारणार आता कुठे कुठे कीर्तन चालू येतं. मग मी सांगणार परभणी जिल्ह्यात एक होतं, बुलढाणा जिल्ह्यात एक होतं आमच्या ठिकाणी. मग मी ते सांगणार. मग मी उत्तर दिल्यावर मग मी तुला प्रश्न विचारणार तुमचा व्यवसाय कस काय चालू आहे. मग तुम्ही म्हणणार बरा चालू आहे. मग पुन्हा तू मला विचारणार मग एका कीर्तनाचे किती भेटतात असं विचारणार. मग मी सांगणार बा कोणी 10,000 देतो, कोणी 15,000 देतो, कोणी 20,000 देतं. पुन्हा मी विचारणार की एका दिवसात तुला नफा किती होतो. याच्यात जो तास 1.5 तास जाणार तो तुझ्याही उपयोगाचा नाही माझ्याही उपयोगाचा नाही म्हणून मी बोलत नाही. भीती वाटते आपण मोठ्या लोकांना असं याच्यामुळे बोलत नाही की आपल्याला वाटतं महाराज हे आपण याला बोलवतो आपल्याला काही वर्गणी देणार नाही, मठाला सप्त्याला पंगत येणार नाही. आणि विशेष सांगतात त्या माणसानं या शब्दावर कडक स्वभाव पाहिला लाखो रुपये मठाला देऊन गेला. असं काय नसतंय. प्रारब्धात ते मिळतंय. नेमळटपणा माझी स्थिती आता अशी की मी देहावरच नाही, माझ्या देहाचीच मला विचार नाही नाही. माझ्या देहाची जर मला गरज नसेल, इच्छा नसेल, माझ्या देहाचा मला संबंध नसेल, दुसऱ्याचं मी कशाला कोण कौतुक करू. माझ्या देहाची मज नाही चाड कोठे करू कोड आणि काचे. एक काम करा, तुम्हाला इच्छा आहे ना मानाची, तुम्ही एक काम करा. काय करा.
मागा देवापाशी असा संचिताशी आणि आमच्याकडे मान मागून काय करताय? तुम्हाला मानाची अपेक्षा आहे तर जगाच्या बापाकडे मागा. मला जे लक्षात घ्या, माणसानं दिलेला मान पुरत नाही, देवान दिलेला सरत नाही असं म्हणतात ना. तिथे इकडे मानाकडे तसं देवानं मान दिला तर त्यांचे कुमार गावागावात मंदिरं झाली आणि म्हणतात देवानं मान दिला गावागावात मंदिरं झाली आहे का नाही. आणि मला स्वतः रावणाला मानाची अपेक्षा केली, लंकेतही मंदिर नाही त्याचं. बरोबर आहे का नाही? देवानं दिलेला मानाचं काय मानाची अपेक्षा काय करायची नाही मला. मानाची अपेक्षा करायची असेल तर देवाकडे मागा, नाही तर मग कर्म करा. असा संचिता शिकून तरी हो. तुम्ही जर कर्म चांगलं केलं, संचित म्हणजे कर्मात तुम्ही अडकलेले आहात. कर्म चांगलं केलं तर मान मिळेल. मला कर्म चांगलं केलं तर आपोआप काय मिळतो? नसावे व शाळण मग मानिती सकळ. मला चांगलं वाटलं तर कोणीही मानतो आहे का नाही. कोणाला आणून मारून बळ मान मिळवल्यानं मान मिळत नाही. तुम्हाला एक सांगा, लोकांचा मान घेऊन तरी काय करायचंय? ज्याला त्याची बायको मानत नाही त्यांना आपल्याला मानलं काय फायदा आहे? काय फायदा आहे? ज्याची बायको मानत नाही तो आपल्याला मानत असेल त्या मानण्याला अर्थ तरी काय आहे? ठीक नाही. मला 1000 मूर्खन मारण्यापेक्षा एका शहाण्यानं मानावं. काम झालं. विठ्ठल आम्हाला खूप लोक मानतात. कोणते मानतात आपल्याला? कोणते मानतात? ज्याला कोणीच मानत नाही ते जर हजारो मानत असतील ताशाचा मान घेऊन विकायचा कोण्या दुकानात? काय करायचं ताशाच्या मानाला? काय करायचं? याची तो मान मागा देवापाशी. ते झाले आपला टाइम 10 मिनिट राहील. तुम्हाला एक सांगतो, इकडे माता मावल्या जुन्या म्हाताऱ्या मला तर सुंदर थोडक्यात सांगतो. सून दिवाळीला पहिले फोन नाही काय नाही, मग तिचा भाऊ न्यायला आला सुनाचा दिवाळीला. जुन्या म्हाताऱ्याला माहिती असेल, जुन्या सासाला ते जुन्या आता नाही काय तसं राहिलं नाही. ते न्यायला जर आला तो भाऊ तिचा की मग म्हातारी तिला मला सगळे काम होती, दळून आणून ठेव, पाणी भरून ठेव, धुणं धुवून ठेव. म्हणजे तू येऊस तर त्या म्हातारी काय करायचं काम नाही पडलं पाहिजे. मग सगळं कामं करून ठेव. पण त्या सुनान सगळे कामं केली. आपलं गाडीची वेळ झाली, आता काय करावं मला सगळं आटपटोस तरी उपाशी तापाशी बिचारी गेली. मला ती गावाच्या बाहेर अशी निघत नाही. त्या फाट्यावर जायला तर लगेच सासू दरुजात आली आणि 2-4 झालेच म्हाताऱ्या गोळा. ते असतात त्याचे बरोबरच माहिती असतात. ती दिंडी वाजले, ते टाळ पकवत वाजले की जशा काही मावल्या ताट घेऊन दिंडी वावळायला येतात, तशी सून माहेराला गेली की 2-4 जणी वावळायला येतातच तिथं. आले असतात 2-4 जणी. आणि मग ती म्हातारी म्हणते, पाहन असं आहे का? चांगलं आहे का? ऐका काही रीतिरिवाज आपल्या काळात असं होतं का? आपण असे वागलो का? पाहन कशी वागायली. ही बाई चांगली होती. ती म्हणजे माय सगळं काम करून गेली, भांडे धुयाचे, धुणं धुतलं, तुला 2 पायल्या खायला लागतं तर 10-12 पायल्या तीन दळून आणून ठेवलं. तिला वाटलं म्हातारी गेली तर सावरण्या सगळं दळून द्यायच्या. गेल्यावर कोण दळलं? सगळं करून ठेवलं. तुला काय तिचं काय चुकलं? त्या बिचारीचं उपाशी तापाशी गेली ती. तिला कधी खायला मिळतं कधी नाही. दिवस जायला लागेल ती माहेराला, उपाशी गेली बिचारी. त्याचा नाही ते विचार काय होते? काय करते त्या कामाला? का पेटून देते असं म्हणते ती म्हातारी. कामाला का पेट होती? आग लावती त्या कामाला. काय झालं? पडली का पाया जातानी? नाही ना म्हातारीला माहिती. असंच म्हणायचं, पडली का पाया जातानी, पडली का पाया. अगं म्हातारे, तू पाय जोडून बसली होती पण तू कर्म नव्हतं. तसं कर्म नव्हतं ना. तुम्हाला एक सांगा, हाणून मारून सुनाला पाया पडून मिळवलेला मान कोण्या उपयोगाचा? काय उपयोगाचा? अरे आपण जर कर्तव्य चांगलं केलं तर सून काय पाया पडल? अख्ख्या तालुक्यातल्या बायाची लाईन लागेल ना आपल्या दर्शनाला, मुक्ताबाई सारखी. असा संचिताशी गुंतली हो. मारून मान मिळवण्यात काही अर्थ नाही. मला काही अर्थ नाही. असा संचिताशी गुंतली हो. आणि म्हणून लक्षात घ्या, खूप बराय म्हणते. मग त्या माणसाने विचारलं, म्हणे महाराज तुम्ही कोणाला मानत नाही, तुम्ही असं नाही, अमके नाही, मग पाहून तुमचा देह कसा चालल? तुम्हाला तुम्ही मान नाही दिला तो बराय कोणाला, तो तुम्हाला तरी कोण मान देईल? त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या शतकात येतं.
अपेक्षा नाही, काही गरज नाही. जे आम्ही त्याला भोगाचे सांभाळी, जे आम्ही भोगाच्या ताब्यात दिलाय तो भोग त्याला जसं ठेवील. कारण मला देह तर असे भोगाच्या अधीन, भोगाच्याच अधीन आहे की नाही. पदार्थ त्याला जिथं ठेवील, जसं ठेवील, जेवढ्या दिवस ठेवील तसं तिथं तू कसाही राहू, काही नाही. पण तुम्ही माणसाल की तुम्ही मान नाही दिलं, तुम्हाला मान कोण देईल? आम्हाला मानही नको, तुमचा अपमानाचं काही वाटत नाही, है की नाही. आम्ही मान आणि अपमानाच्या दोन्ही काय झालेलो आहोत. गेले मानामान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती, काही आम्हाला त्याची खंत नाही, अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणताय. पण महाराज कधीतरी कोणाला बोललं पाहिजे हो, कोणाचं वर्णन करावं माणसानं, आहे की नाही. आपण म्हणतात ना कंजूस नसावं. अरे कोणाचं तरी वर्णन करावं, कोणाला तरी चांगलं म्हणावं, कोणाचं तरी बरं म्हणावं माणसानं कधीतरी. तुकोबाराय म्हणतात आम्ही तेवढे रिकामी नाही. अभंगाचा शेवटचा चरण.
तुका म्हणे कोणी वेचावी वचन नसता तो शीन वाढवावा. ऐका नाही घेण्यादेण्याचं कशाला करते म्हणजे दुःख वाढवून घ्यायचं. कोणी वेचावे वचन मला देवाचे वर्णन सोडून देवाचं नामस्मरण सोडून इतराचं वर्णन करणारे फुकट शब्द कोण खर्च करावे. कशा करता खर्च करावे. काय गुतलंय आमचं. जो माने तो देईल काही न माने तो नेईल काही. ऐका नाही काय अर्थ नाही आम्हाला. तुम्ही बरं अर्थ नाही. तुम्हाला एक सांगू का वैराग्यवान त्यालाच म्हणतात की सांसारिक वैराग्यवानाला कोण्याच बाजून पकडू शकत नाही. कोण्याच बाजून बांधू शकत नाही. ना मानाच्या बाजूनं ना धनाच्या बाजूनं पण त्याच बाजूनं बांधू शकत नाही. तो तर खरा वैराग्यवान. कुठंतरी जर संसारिकाच्या बांधल्या जात असेल तर तो वैराग्यच नाही. ते सोंगटोंगी वैराग्य असेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात कोणी वेचावे वचन कोणते वचन व्यर्थ खर्च करावेत आणि फुकटचा मान वाढवावा फुकटचे आपलं शीन वाढवावा. अशा प्रकारचे तुकोबाराय म्हणतात. आज आपण मुक्ताबाई मातेकडे एकच प्रार्थना करूया की आमच्याकडून जीवनभर असं कर्म करून घ्या की महाराज आम्हाला संत दरबारात किंमत मिळेल. संत दरबारात आम्हाला स्थान मिळेल आणि भगवंत आमच्यावर कृपा करेल. एवढीच मागणी आज मुक्ताबाईंच्या चरणी करूया. झालेली सेवा ज्ञानोपाराय तुकोबाराय मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित. पंढरनाथ परमात्म्यांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर